कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय अधिपती व्हायचे का नाही छोटी मोठी कुरबूर? कुरबुरी व्हायच्या, पण ते काय तेवढ्या पुरतं असायचं हो. आता कुठल्या बी सासू सुनेत तेवढं होत नाही हो साहेब. हा पण आता त्यांनी तेवढंच लावून धरलं असेल तर आपण तरी काय बोलणार? हा आता कसं आहे, घरामध्ये मतं पटत नाहीत कवा कवा. हा म्हणजे त्या शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची मतं वेगळी, आमची मतं वेगळी, म्हणून काय लगेच आम्ही त्यांना मारहाण करणार काय? हे म्हणजे आतीच झालं नाही का अधिपती? म्हणजे कसं ऐकायला बी कसं तरी वाटतंय हो. आम्ही असलं कवाच करू शकत नाही, खरं सांगतोय. काय तक्रार केली बघू दे तरी. मला कळू दे की काय 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 करायला लावलं बाबा आम्ही त्यासनी. काय इस्तवाचे चटके दिले का, आगीवरनं चालायला लावलं का, उपाशी बसवून ठेवलं घरात का, भांगलायला पाठवलं रानात, हा का आई वडिलांकडनं पैसे घेऊन या बाई म्हणून सांगितलं, त्याशिवाय जेवाय देत नाही. काय काय केलं आम्ही एवढं असं? बघू द्या तरी. मास्तरीन म्हणजे मजल कुठवर गेले ते तर बघू दे मला. बंद कर, गप्प राहा. मगापासून ऐकून घेते म्हणून तू तुझ्या तोंडाचा पट्टा सैल सोडण्याची काही गरज नाहीये ना. पैशाची चटक लागले का म्हणे? कोण बोलतंय? हे बघ, मला आता मागचं काढायची अजिबात इच्छा नाहीये इरा, पण पैशाची चटक इथे कोणाला हे सगळ्यांना माहितीये. मला बोलायला लावू नकोस. पैशासाठी तू स्वतःच्या बहिणीला विकायला काढलं होतंस, तू मला पैशाचं सांगू नकोस. ताई, तू मला मारून गप्प करशील, पण तुला एवढा का पुळका येतो ग त्या नेबळट अधिपतीचा? नेबळट नाही येत ते. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का इरा? तोंडाला येईल ते बोलू नकोस, मी पुन्हा सांगतेय. काय चुकीचं बोलले ग मी? नेबळटचे अधिपती नाही येत ते नेबळट. पास झालं, मी नाही ऐकून घेणार आता अधिपतींबद्दल एकही उलटा सुलटा शब्द. आणि मला त्यांचा पुळका आलेला नाहीये. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मला बोलायचंय त्यांच्याशी, मला संसार करायचा आहे त्यांच्याशी. आमचं बाळ वाढतंय माझ्या पोटात, कळतंय का तुला? आणि हे बघ, अधिपती कसेही असले ना तरी माझा नवरा आहे तो. या घरचे जावई येते. त्यांच्याबद्दल या भाषेत बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल असं बोललेलं मी सहन करणार नाही. ज्यातली अक्कल नाहीये त्याबद्दल बोलत जाऊ नकोस तू. हे बघ ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. कशी बोलतेय बघ ही. आई बाबा, तुम्ही गप्प का बसलात? बोला ना काहीतरी. आपण एवढं केलं तिच्यासाठी आणि ती कसं बोलतीये? अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? तुझ्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही ऍक्शन घेतली आणि तू काय केलंस ग? मला मारलंस, मला बोलतेस एवढी? इरा इरा शांत हो बरं, तू शांत हो. बस बेटा, तू बस आधी. शांत हो, शांत हो. पास झाला तर उगाच रडून तमाशे करून काही होणार नाहीये. अक्षू बाळा, तू जरा शांत हो. बघा ना कशी बोलत सुटली आहे ते. हे बघ इरा, तू जरा गप्प राहा. मी बोलतोय ना अक्षूशी. अक्षू बाळा, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण भुवनेश्वरी मॅडम जे वागल्या ना त्याचा मला व्यक्तिशः खूप त्रास झालाय. अगं, तू जे सहन करतेस ना ते मला सहन झालं नाही तर माणूस कुठेतरी व्यक्त होणारच ना. हे बघ, मी तक्रार करून व्यक्त झालो असं समज हवं तर. बाबा, मी व्यक्त होण्याला काहीच म्हणत नाहीये, पण व्यक्त होण्याची पद्धत चुकली ना, वेळ चुकली बाबा. पोलिसात जाऊन तक्रार केली तुम्ही. एकदा तुम्ही अधिपतींशी बोलून घ्यायला हवं होतं ना. मला बोलायचं होतं बाबा. मी बोलणार होते अधिपतींशी, त्यांना सगळं समजावून सांगणार होते. त्याआधी तुम्ही अशी तक्रार करून बसलात. बाबा, मला भेटायचं होतं त्यांना. मला अजूनही भेटायचंय अधिपतींना. मला सांगायचंय त्यांना की आपलं बाळ वाढतंय माझ्या पोटात. मी त्यांना सांगितलं असतं तर सगळ्या गोष्टी बदलल्या असत्या. त्यांनी समजून घेतलं असतं. सगळं चांगलं झालं असतं बाबा. आता सगळं भलतंच झालंय.
आपली बाजू बरोबर आहे आपल्याला माहितीये, पण असं असून सुद्धा आता आपण पोलिसात तक्रार केली म्हणून भुवनेश्वरी मॅडम पीडित होणार, त्यांच्यावर अन्याय झाला असा कांगावा त्या करणार. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपली बाजू बरोबर असून सुद्धा अधिपतींच्या नजरेत आपण वाईट ठरणार. मला हे नको होतं बाबा, मला हेच नको होतं आणि आता तेच झालंय. आता भुवनेश्वरी मॅडमचं पारडं जड झालंय, आपण केलंय ते. का असं केलं आई? का असं केलं तुम्ही मला न सांगता? काय असं गप का तुम्ही साहेब? दाखवा की काय आई साहेबांनी विरोधात लिहिलंय ते तरी बघू दे. एवढा काय राग आहे आमच्या आई साहेबांविषयी की डायरेक्ट तक्रारच करायला आल्या गडबडीने एवढ्या. मला बी कळू दे, बघू दे जरा काय लिहिलंय तक्रारीत. सॉरी सर. काय ते? सर मी सॉरी म्हणालो. का सॉरी कशाला? ती तक्रार तेवढी द्या वाचायला. तीच तर नाही देऊ शकत तुम्हाला. का? तसं नाही करू शकत आम्ही. आमच्या आई साहेबांविरोधात तक्रार आहे हो. त्याच्यात काय लिहिलंय हे बी जाणून घ्यायचा हक्क नाही का आम्हाला? अहो सर खरंच सांगतोय मी, तसं करू शकत नाही आम्ही. आमच्या नियमात बसत नाही. बरोबर आहे, मी फक्त वाचतो आणि लगेच परत देतो तुम्हाला. द्यावर. सॉरी. असू द्या अधिपती, राहू द्या, नका वाचू तुम्ही. आता आपण वाचून आणखीन काय फरक पडणार आहे नाही का? नाही म्हणजे शब्द काय लिहिलेत, कुणी लिहिलेत, हस्ताक्षर कसं आहे, असं काय आपल्याला सिद्ध करायचं वय? हा, मास्तरीनबाईंकडनं तक्रार झाली, हे सिद्ध झालंय, बाद झालं. हे आमच्या मास्तरीनबाईंनी अशी तक्रार केली असेल आम्हाला खरंच वाटत नाही. आता ती तक्रार वाचून खरं वाटणार आहे काय तुम्हाला? हा अधिपती, तुमचा का नाही आंधळा विश्वास आहे त्यांच्यावर, राहू द्या तो तसाच. आम्ही तुमचे डोळे उघडायचा खूप वेळा प्रयत्न केलाय, अजून बी करतोय, पण आता तुम्ही डोळे घट्टच मिटायचं ठरवलं तर आम्ही तरी त्याला काय करणार नाही का? पण मॅडम त्यांची फॅमिली काय त्यांच्या फॅमिलीचं काय? नाही म्हणजे ते असू दे, सोडा ते सोडा. आता काय आम्हाला ते तक्रार पत्र बघायचं नाही. हा, राहू द्या अधिपती. ठीक आहे मॅडम, आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेऊ, सगळी चौकशी करू आणि मगच काही ती ऍक्शन घेऊ. तेच म्हणतोय आम्ही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, तुमच्या पद्धतीने सगळी चौकशी करा. या समध्यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू. कधी बी बोलवा, येऊ आम्ही चौकशीला. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे तर आम्ही स्वतःहून येऊ तुमच्याकडं. करा आम्हाला अरेस्ट, टाका आम्हाला जेलमध्ये, केस करा आमच्यावर. पण फक्त एक ध्यानात ठेवा, आमच्या लेकराला ह्याच्यामध्ये घेऊ नका हो. त्यांनी फक्त त्यांच्यावर प्रेम केलंय, त्यांना मान दिलाय. अहो, असा नवरा मिळावा म्हणून पोरी जन्मोजन्मी व्रत वैकल्य करतात. आमच्या सुनबाईंनी बघा काय केलं, तक्रार. असू द्या, त्यांची मर्जी, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. पण आता हे असं करून त्यांना काय मिळणार आहे देवास ठाऊक. मला एक सांगा साहेब, मास्तरीनबाई स्वतः आल्या होत्या इथं तक्रार द्यायला? मी त्यांनी स्वतः केली का इथं येऊन तक्रार? असं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.